दिनेश आणि अशोक या ना पुढे. हे बघा हे सगळे आपण हे असे असे होऊया बरं 2 मिनिटं. थोडं थोडं पाठी चला. कुठू भाई या. दिनेश भाई, अशोक भाई, अप्रतिम अप्रतिम. शीर्षासन केलं त्यांनी. आपण या ठिकाणी एवढ्यासाठी करतो आहोत की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नानं जी आपली प्राचीन योग विद्या आहे ती योग विद्या पूर्ण जगाला नतमस्तक होत आपल्या भारताची योग विद्या स्वीकारावी लागली. आणि 21 जून जो योग दिवस सुरू झाला त्याबद्दल आपण खरोखर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. कारण पूर्ण विश्व जी भारताची जी प्राचीन पुढच्या महिन्यामध्ये हा नरेंद्र मोदी साहेबांसोबत योग करणार आहे. सगळ्यात कमी वयाचा हा 8 वर्षाचा आहे पण हा 8व्या वर्षी योग शिक्षक आहे. 3 शाळांमध्ये हा योग शिकवतो आणि याचा हा योग या मीडियाच्या माध्यमातून या क्षणाला पूर्ण देश पाहतोय. मैं भी चाहता हूं मेरे घाटकोपर का हर बच्चा योगी बने. खूपच छान. टाळ्या वाजवा जोरदार. वाह. खूपच छान खूपच छान. माझे जाफराबादचे राज्य स्तरीवर जिल्हा स्तरीवर 13 विद्यार्थी पोहोचले योगा स्पर्धेमध्ये. मी 3 शाळेवर योग शिक्षक आहे आणि जाफराबाद सोमवारी देऊळगाव राजा आणि किनगाव राजा. मला सर्वांचे खूप खूप आभार. राम काकांचे खूप खूप आभार मला दही हंडीत येऊ दिले. हा मी तुम्हाला सांगतोय ह्या मुलाचं भविष्य 1 महिन्याच्या नंतर जे खऱ्या अर्थानं विश्व नेते आहेत त्या नरेंद्र मोदी साहेबांसोबत आपल्या लाडक्या पंतप्रधानांसोबत हा योग करणार आहे. त्यावेळेस ह्याला पूर्ण जग पाहिल. पण त्याच्या आधीच म्हणजे 8व्या वर्षाचा मुलगा योग शिक्षक असू शकतो ही कल्पनाच आपल्यामध्ये फार विलक्षण आहे. मनापासून ह्या मुलाचं अभिनंदन करताना याच्याबद्दल एक भविष्यवाणी करतो की आज रामदेव बाबांच्या रूपानं एक अतिशय क्रांतिकारक संत या देशाला लाभलेत आणि आपल्या महाराष्ट्रातून हा पुढच्या भविष्यामध्ये हा देखील क्रांतिकारक योग शिक्षक पूर्ण जगाला लाभेल. खूप खूप मनापासून तुला अभिनंदन तुझं. हा बेटा. तुझं नाव काय बेटा पूर्ण? बालयोगी वरद संतोष जोशी, मुक्काम पोस्ट देऊळगाव मी, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. बायकोचं नाव कसं असेल? 8 वय आहे त्याचं. लग्न करणार का तू? नाही. नाही म्हणतोय. तुमच्यापैकी लग्न न करू इच्छिणारे किती आहे? म्हणजे पहिल्यांदा झाले आणि दुसऱ्यांदा नको असे नाही. आमच्या वर्गात एक योगेश नावाचा मुलगा होता. 19-20 वर्षाचा झाला. घरी जाऊन वडिलांना सांगायचं, ओ बाबा माझं लग्न करा ना.
त्याचे वडील म्हणायचे अरे कामधंदा कर, काहीतरी नोकरी कर, मग लग्न करू. ते तर होत राहील म्हटलं, आधी लग्न करा, बाकीचं आपोआप होईल. पण वय वर्ष 8 असताना सुद्धा जर या मुलामध्ये एवढी मॅच्युरिटी असेल तर हे दैवी आशीर्वादाशिवाय शक्यच नाही. एक दिवस या मुलाला भेटायला मोठे मोठे लोक रांगेत उभे असतील आणि हा भारत देशाची योगच्या माध्यमातून सेवा करेल. तू मला धन्यवाद दिलेस, पण मी तुला धन्यवाद देतो. तू आज या ठिकाणी येऊन या भारतातल्या सगळ्यात मोठ्या दहीहंडीचं आज तू नाव रोशन केलंस. एक ना एक दिवस असा येईल की आम्ही सुद्धा तुला टीव्हीवर बघून सांगू, ये भी हमारे मटकी में, ये भी हमारे मटकी में. आता वरुण धवन आलेत. आता एक हिरोईन बोलवू का?